नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। सातारा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आता काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे। याच पार्श्वभूमीवरती आपल्याशी बोलण्यासाठी ज्यांनी सलग दोन वेळा या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले होते असे ज्येष्ठ नेते महानंदचे माजी उपाध्यक्ष डी.के. पवार या ठिकाणी आपल्याशी बोलण्यास उपलब्ध आहेत। त्यांना आपलं खूप खूप स्वागत। ओके, नमस्कार। जिल्हा बँकेची निवडणूक काही दिवसांवरती लागण्याची शक्यता आहे। कसं बघताय या निवडणुकीला सध्या? निवडणुकीच्या बाबतीत मी एवढंच सांगणार आहे की सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचं जसं एक फार मोठं नाव आहे, एक उत्तम काम करणारी संस्था म्हणून आज देशपातळीपर्यंत पोहोचली संस्था आहे, तसं राजकीयदृष्ट्या सुद्धा या निवडणुकीमध्ये विकास सोसायटीच्या निवडणुका सोडल्या तर बऱ्यापैकी बिनविरोध निवडणूक झालेली आहे। आणि मागच्या 10 वर्षाचा इतिहास बघितला तर मला सुद्धा आठवते की ही निवडणूक होत असताना, कारण मी राज्याच्या महानंद डेअरीवरती 6.5-7 वर्ष व्हाईस चेअरमन होतो, डायरेक्टर अगोदर होतो, माझ्या मंडळी पण तिथं 5 वर्ष डायरेक्टर होत्या। परंतु जेव्हा रामराजेंनी मला या ठिकाणी फॉर्म भरायला लावला छत्रपती उदयनराजे यांच्या विरोधात, तेव्हा ही 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। कोणत्या मतदारसंघातून मला फॉर्म भरला होता? माझा दूध डेअऱ्या आणि प्रक्रिया असा एकत्र मतदारसंघ आहे, गृहनिर्माण संस्था आणि दूध डेअऱ्या असा एकत्र मतदारसंघ आहे। त्या मतदारसंघातनं 10 वर्षापूर्वी मला रामराजेंनी फॉर्म भरायला लावला होता। आणि दुसऱ्यांदा कधी भरला होता? परत दुसऱ्या वेळेशी ती पंचवर्षी संपून दुसऱ्या निवडणुकीत सुद्धा मला रामराजांच्या शब्दाखातर मी फॉर्म भरला आणि दोन्ही वेळेस रामराजांच्या शब्दाखातर मी फॉर्म माघार घेतली। फक्त दुसऱ्या वेळेचा विषय असा झाला होता, स्वतः उदयनराजेच मला असं म्हणले की डी.के. पवार पुढच्या वेळेस मीच थांबून तुला संधी देईन, पण ठीक आहे, तो त्या वेळेचा विषय संपलेला आहे। पाठीमागची निवडणूक अतिशय जवळी बघितली तुम्ही, बिनविरोध बरेच उमेदवार झाले होते। काय नेमकं समीकरण होतं त्यावेळेस? जिल्ह्याच्या राजकारणामध्ये की काही झालं तरी ही जी प्रमुख मंडळी आहेत, पण त्याच्यामध्ये आपल्या तालुक्यात रामराजे असतील, तिकडं छत्रपती शिवराजे असतील, उदयनराजे असतील किंवा शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, जी काय प्रमुख मंडळी एकत्र बसूनच निर्णय घेतात। आतापर्यंत असा अनुभव आहे। आता पहिल्यांदा अशी वेळ आहे की थोडंसं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं थोडं जयकुमार गोरे किंवा रणजित यांनी लावून धरली की आम्ही निवडणूक अटीतटीची करणार। आता प्रत्यक्षात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय घडणार आहे मी आज सांगू शकत नाही, परंतु या जिल्ह्याला अशी परंपरा आहे की निवडणूक सातत्यानं बिनविरोधात आली। विकास सोसायट्या सोडल्या तर बऱ्यापैकी बिनविरोध झालेली, आणि या जिल्हा बँकेचा मान या जिल्ह्यातल्या सर्वच नेते मंडळी मिळून एकत्रितपणे ठेवलेला आहे। तुमच्या नावाचाही ठराव झालेला आहे, कोणत्या मतदारसंघातून ठराव झालेला आहे? माझा विविध कार्यकारी सोसायटीतनं मी गेली अनेक वर्षापासून माझा ठराव असतो, आजही माझा ठराव आहे। माझी मातोश्री विकास सोसायटी साखरवडीतील प्रवर्तन, त्याचबरोबर दूध संस्थांतही 2 ठराव माझे आहेत, माझा आणि माझ्या मंडळींचा। विषय असा आहे की आम्ही आत्तापर्यंत ठराव माझे हे सतत असायचे, 4-4, 5-5 ठराव जरी असले तरी नेते सांगतील त्याप्रमाणे वागायचे, ही आत्तापर्यंतची माझी राजकीय भूमिका आहे। गेल्या अनेक वर्षांपासून अण्णा तुम्ही राजकारणामध्ये आहे, समाजकारणामध्ये आहे, सहकारमध्ये आहे। सध्याचं फलटण तालुक्यातील वातावरणाकडे कसं बघताय? सोसायटी मतदारसंघाकडे कसं बघताय? सोसायटी मतदारसंघाची निवडणूक थोडी जेवढी रामराजांना सोपी जात होती तेवढी आत्ताची इलेक्शन सोपी नाही, कारण माझ्या माहितीप्रमाणे 30-32 वर्षामध्ये मी सतत त्यांना मदत केली आहे। परंतु यावेळीची निवडणूक थोडीशी अटीतटीच होणार आहे, कारण आता एकतर हा 10 वर्षाचा रूल असल्यामुळं रामराजांना स्वतः उभं राहता येणार नाही, त्यामुळे तिथं संजीवराजे उभी राहतील आणि त्यांच्या विरोधात अजून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं किंवा कोण उमेदवार अजून ठरलेलं नाही। कारण मूळ प्रश्न असा आहे की सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीच आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना। त्यामुळे आम्ही एवढाच विचार करतो की महायुती काय निर्णय घेणार, तालुक्याच्या राजकारणात महायुती असू शकणार नाही, इथं ही लढाई अटीतटीच होणार आहे, परंतु जिल्ह्यामध्ये मात्र महायुती अखंडपणे राहील असं मला वाटतं। अण्णा, आपण बघितलं गेल्या पंचवार्षिकला आपल्या तालुक्यातून 2 संचालकांनी काम केलं, यावेळेस कसं बघताय? किती संचालक आपल्या तालुक्यातून बँकेवरती जातील? या तालुक्याची परंपरा फार जुनी, 3-3, 4-4 संचालक होते, आणि मला असं वाटते की ह्या सगळ्या घडामोडीमध्ये फलटणला जरा वाढवून संधी मिळेल। 2 संचालक
4 संचालक 3 संचालक अशी काही ना काहीतरी आपली परिस्थिती निर्माण होती. 4 संचालक कधी होते आणि तशी परिस्थिती आता होऊ शकते का? जुनी परिस्थिती, ती परिस्थिती आज नाही, परंतु 3 तरी संचालक फलटणमधने जिल्हा मध्यवर्ती बँकेला प्रतिनिधित्व करतील असं मला 100% खात्री आहे. 2 वेळा तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला होता, यावेळेस काय तसा विचार आहे का डोक्यामध्ये? यावेळेस माझी भूमिका पार्टीच्या आदेशाची आहे. कारण मी राष्ट्रवादी म्हणून समजा नेत्यांच्या सूचनेनुसार फॉर्म भरला तर राष्ट्रवादीच्या आदेशाप्रमाणे मी माझा फॉर्म ठेवायचा का काढायचा त्यांच्यावर निर्णय राहणार. नक्कीच डी.के. अण्णा पवार आपल्या समोर होते. 2 वेळा त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि याही वेळेस जर पक्षप्रमुख त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा आदेश आला तर पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. आणखी त्यांचं काय म्हणणं आहे? आता कसं आहे, जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील बराच काळ आहेत, ते खासदार आहेत, राष्ट्रवादीचं काम करत आहेत. मकरंद पाटील आहेत. आता जिल्ह्याचा विचार करता शंभूराजे आहेत या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून. आता तर जयराम गोरे जयकुमार गोरे तर त्यांचं पण नाव खूप पुढे आलेलं आहे. हे सगळे मिळून किंवा उदयनराजे एकत्रितपणे यावेळीचा निर्णय घेतील आणि जिल्ह्याची परंपरा कायम राखतील असं मला परत एकदा ठामपणे वाटते. नक्कीच तालुक्यामध्ये जरी महायुती नसेल तरी जिल्ह्यामध्ये महायुती एकत्र लढेल आणि जर नेतृत्वाने संधी दिली तर उमेदवारी अर्ज भरणार असल्याचंही डी.के. अण्णा पवार यांनी या ठिकाणी स्पष्ट केले आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने. नमस्ते फलटण YouTube चॅनलसाठी फलटण.